त्यांनी भारताचं संविधान लिहिलं ते स्वतःच लोकसभा निवडणूक हरले. होय, B.R. आंबेडकर 1952 साली भारताच्या पहिल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. हा फक्त निवडणुकीचा पराभव नव्हता, हा त्या काळातील पॉवर पॉलिटिक्सचा अर्थ होता. 1952 मध्ये असं काय घडलं? भारत स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वत्रिक प्रौढ मताधिकारावर आधारित निवडणूक झाली. डॉक्टर आंबेडकर बॉम्बे नॉर्थ सेंट्रल मतदारसंघातून उभे राहिले. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार नारायण सादोबा काजोळकर हे होते. परिणाम काय? आंबेडकर पराभूत झाले. इतिहासातील आकडेवारीनुसार त्यांना सुमारे 1,23,000 मते मिळाली, तर काँग्रेस उमेदवारांना सुमारे 1,38,000 म्हणजे जवळपास 15,000 मतांनी हा पराभव होता. पण प्रश्न आहे का? एक कारण, काँग्रेसची संघटनात्मक ताकद प्रचंड होती. स्वातंत्र्य लढ्यामुळे तिची ग्रामीण आणि शहरी पातळीवर अचूक पकड मजबूत झाली. आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनमधून उभे राहिले. तिला देशव्यापी नेटवर्क नव्हतं. नंतर पुन्हा पॅक्ट झाला. मतदारसंघ जे दलितांसाठी असणार होते ते रद्द झाले, फक्त जागा राखीव. आंबेडकरांनी सत्ताधारी काँग्रेसवर टीका केली. हिंदू कोड बिल संदर्भात 1951 मध्ये त्यांनी राजीनामा सुद्धा दिला होता. पुढे काय झालं? पराभवानंतर ते राजकारणातून अगदीच बाहेर पडले नाहीत. 1952 मध्ये त्यांनी राज्यसभेत निवड झाली, पण संसदेचा भाग ते राहिले, पण ते लोकनियुक्त नव्हते. याचा अर्थ काय? हा पराभव वैयक्तिक नव्हता, तो त्या काळातील सामाजिक रचना, संघटनात्मक ताकद आणि राजकीय समीकरणांचा अभाव होता. संविधानाचे शिल्पकार असूनही लोकशाही प्रक्रियेत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. लोकशाहीत प्रतिकात्मक महानता नव्हे तर संघटनात्मक ताकद आणि निवडणूक हे गणित जिंकतं. इतिहासात महान असणं आणि निवडणुकीत जिंकलं ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, ते त्यांना कळायचं. आणि कदाचित हीच 1952 ची सर्वात मोठी राजकीय शिकवण होती. म्हणून लक्षात घेतलं पाहिजे की हा देश लोकशाही देश आहे. इथे हरणं जिंकणं असू शकतं, म्हणून गरजेचं नाही कुठला एखादा प्रांत, धर्म किंवा एखादा व्यक्ती जिंकलाच पाहिजे किंवा हरलाच पाहिजे. आणि हे आपल्याला बाबासाहेबांनी शिकवलं.